मित्रहो, सुप्रभात. आज आपण निसर्ग नीती आणि मनमती या सदरामध्ये सर्वांचं स्वागत. मन आणि मती याचा जर विचार केला तर आजच्या या सुंदर सकाळच्या प्रहरी आपण जगद्गुरू तुकोबाराया यांना आपण आज आठवण काढूया. तुकाराम महाराज हे जगद्गुरू होते आणि त्यांचा विचार किती श्रेष्ठ होते आणि त्यांचं जे किती तत्त्वज्ञानी होते हे यातनं सांगायचं आहे. हे तत्त्वज्ञानी ते स्वतः नव्हते, त्यांचा आत्मा परमात्मा हा तत्त्वज्ञानी होता असं मला त्या ह्याच्यातनं अभंगातनं सांगायचं आहे. तर ते म्हणतात त्यांच्या अभंगामध्ये, जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम. बघा, जगण्याचा पाया चालण्याचं जो बळ असतं आणि विचारांची कळ म्हणजे तुकाराम म्हणतात. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात ते अगदी जबरदस्त ते रचना आहे अभंगामध्ये. तर म्हणतात, शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम. बघा किती जबरदस्त आहे. तत्त्वज्ञानी ते स्वतः नव्हते, त्यांच्या आत्मा जो आहे परमात्मा, तो आत्मा आतमध्ये असतो, तो तत्त्वज्ञानी होता. हे मला सांगण्याचं आहे आज आपल्या मनमतीमध्ये. तर आज आपण जगद्गुरू तुकोबाराया यांच्या अभंगामध्ये किती ताकद होती, शब्दामध्ये किती ताकद होती, अक्षरामध्ये अक्षरांचं रान होतं आणि अभंगाचं पान होतं, ते म्हणजे तुकाराम होता. तर आपण आज जगद्गुरू तुकोबाराया यांना आपण आज आठवण काढली आणि निसर्ग नीती आणि मनमती या सदरामध्ये आपण पुढे जात असताना सगळ्यांना आजच्या दिवसाच्या सुंदर शुभेच्छा देऊन आज आपण पुढे जाऊया. आज आपलं जीवन आपलं सुंदर करूया, आपला दिवस सुंदर करूया. आणि सुप्रभात, नमस्कार सर्वांना.